नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा जुने जे व्हिडिओ आहेत अकाउंट या विषयाबद्दलचे, ज्याबद्दल आहे पार्ट 1 मध्ये आपण पाहणार आहोत अर्धे प्रश्न, ज्यामध्ये ऍक्च्युली पूर्वी काय केलं होतं आपण, जे व्हिडिओ होते त्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक जास्त होतं. तर त्यामुळे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना समजणं खूप मुश्किल जात होतं. ते म्हणजे काय व्हायचं की जो बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्याचाच आवाज जास्त होता. सो त्यामुळे ते थोडंसं डिस्टर्बिंग होतं, म्हणून आपण हा रेक्टिफाईड व्हिडिओ बनवत आहोत. सो हाही व्हिडिओ बघा, ज्यामध्ये पूर्ण अपडेटेड इन्फॉर्मेशन आपण देतो, ज्यामध्ये टेबल्स वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित फॉर्म केलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघा. आणि पेपर सॉल्व्हिंग टेक्निक सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. ते व्हिडिओज त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अर्धे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उर्वरित जे प्रश्न आहेत ते पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. सो दोन्ही पार्ट पहा, तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कशा प्रकारे याचा पॅटर्न काय आहे, सर्व गोष्टी आपण चेक करणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीएची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देत यशाचा विश्वास. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 पाहणार आहोत, ज्यामध्ये अर्धे प्रश्न पाहतोय आपण. रेक्टिफाईड व्हिडिओ आहे हा, ज्यामध्ये आपण पूर्वी जो व्हिडिओ टाकला होता तो त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असल्यामुळे जास्त ते समजत नव्हतं किंवा ऐकायला जास्त येत नव्हतं. तर सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ पहा. तर विभाग 1 मध्ये प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जसं केलेलं आहे मागच्या याच्यामध्ये, तेच सेम पार्ट आहे याच्यामध्ये. तर 100 गुणाची प्रश्नपत्रिका असते, 3 तास वेळ असतो, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असतात. तर प्रश्न पहिला जो आहे तो अंतिम हिशोब म्हणजेच फायनल अकाउंट म्हणतो आपण त्याला. तर त्या दिलेलं असतं, त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अशा प्रकारचं काढायचं असतं. ते 30 मार्कचा प्रश्न असतो. प्रत्येक वर्षी हा प्रश्न येतो. आतापर्यंत 8 सलग वेळा आलेला प्रश्न आहे. तर निश्चित येणारा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 किंवा प्रश्न क्रमांक 3 मध्ये बँक रिकॉन्सॉलिएशन स्टेटमेंट BRS हे 100% येतं. 10 मार्कचा प्रश्न असतो. 8 वेळा आलेला आहे 100 पैकी, हा पण निश्चित प्रश्न येणार आहे. त्यानंतर प्रश्न 2 किंवा प्रश्न 4 मध्ये मशिनरी अकाउंट, डेप्रिशिएशन अकाउंट असतं. यामध्ये 10 मार्क्सचा प्रश्न असतो हा देखील. तर साधारणपणे 8 पैकी 7 वेळा आलेला प्रश्न आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर हे जर तुम्ही पहिले बघितला ना, 3 प्रश्न हे 1, 2, 3, तर या 3 प्रश्नांमध्येच तुम्हाला 50 मार्क मिळतील जर समजा व्यवस्थित केले तर. बाकीचं बघायची गरज पण लागणार नाही तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 किंवा प्रश्न क्रमांक 4 मध्ये बिल ऑफ एक्सचेंज येतं 10 मार्कला. हे पण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, हा पण येतो प्रत्येक वर्षी. 8 वेळा आलेला प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर कॅशबुक येऊ शकतं, ज्यामध्ये क्वेश्चन 2 किंवा क्वेश्चन 3 मध्ये कॅशबुक येतं. 10 मार्क्सचा प्रश्न आहे हा पण. तर साधारणपणे 8 पैकी 4 वेळा आलेला आहे. तर ह्याचा एक मध्यम महत्वाचा प्रश्न आहे, पण आहे 50% शक्यता आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्स कोणत्याही 4, हा शॉर्ट नोट्स जो प्रकार आहे हा जवळजवळ 8 वेळा म्हणजे प्रत्येक वर्षी आलेला प्रश्न आहे. हा 100% येणारा निश्चित प्रश्न आहे. त्यानंतर ट्रू फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स हा पण प्रश्न येतो 100%. तर हा सुद्धा निश्चित येणारा प्रश्न आहे. तर अशा प्रकारचं हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे किंवा ही रचना म्हणू शकतो. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात घेतले विषय कुठल्या विषयावर येतो काय, हेच विषय असतात साधारणपणे. ह्याच विषयावरती प्रश्न येतात अकाउंट या विषयामध्ये. जेणेकरून हे जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि पाठ केले व्यवस्थित का जे शॉर्ट नोट्स वगैरे, तर यामधून तुम्हाला 100% चांगला रिझल्ट मिळू शकतो. पण ते डिपेंड तुम्ही कशा प्रकारे तयारी करत आहात त्याची. त्यानंतर याच्यामध्ये आता 2017 ते 2025 पर्यंत कुठल्या विषयावरती प्रश्न आले होते किंवा आला होता का नाही, तर याबद्दल एक तक्ता तयार केलेला आहे आपण. तर ज्यामध्ये अंतिम हिशोब जे म्हणजे ट्रायल बॅलन्स, फायनल बॅलन्स आपण म्हणतो, तर ह्या फायनल बॅलन्स वरून प्रत्येक वर्षी आलेला प्रश्न आहे ह्या विषयावरती 2017 पासून ते 2025 पर्यंत. BRS वरती, बँक रिकन्सोलिएशन स्टेटमेंट वरती सुद्धा प्रत्येक वर्षी आलेला आहे. मशिनरी अकाउंटला सुद्धा
19ला आणि 22ला नाहीतर सर्वच वर्षी आलेलं ऑलमोस्ट. बिल ऑफ एक्सचेंज 2018 आणि 2023ला आला नव्हता, नाहीतर ऑलमोस्ट एव्हरी इयर आलेला आहे. त्यानंतर कॅशबुक हा एक साधारणपणे 3 वेळा आलेला प्रश्न आहे, जास्त वेळा आलेला नाही. गेल्या वर्षी देखील आलेला प्रश्न होता हा. त्यानंतर रेशो अनालिसिस हा सुद्धा एक साधारणपणे 2 वेळाच आलेला प्रश्न आहे. रेशो अनालिसिस तो येण्याची शक्यता दाट आहे, जर समजा आला तर येऊ शकतो. त्यानंतर शॉर्ट नोट्स आहेत. शॉर्ट नोट्स जे आहे याच्यामध्ये शॉर्ट नोट्स मध्ये सर्वच वर्षी शॉर्ट नोट्स विचारल्या जातात प्रत्येक वर्षी. त्यानंतर चुकी बरोबर हा सुद्धा प्रश्न असतो, जो प्रत्येक वर्षी साधारणपणे विचारला जातो. यामध्ये जर आता तुम्ही पाहिलं तर विभाग दुसरा जे आहे ते वारंवार विचारले जाणारे, सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न कुठले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय फायनल अकाउंट्स. जसं मी पूर्वी सांगितलं, हे बघा इकडे आहे फायनल अकाउंट्स. हे 30 मार्कचा प्रश्न आहे. आता ह्याच्यात नमुना आपण दिलेला आहे, तुम्ही कसा तयार करू शकता किंवा कशा प्रकारे तुम्हाला करता येतं. त्याच्यात ऍडजस्टमेंट्स दिलेले असतात, प्रत्येक वर्षी विचारले जाणारे ऍडजस्टमेंट्स काय आहेत आणि यावर्षी काय विचारले जाऊ शकतात त्यापैकी. यामध्ये अंतिम हिशोब म्हणजेच फायनल अकाउंट दिलेले आहे 30 मार्क्सचा. हे प्रत्येक वर्षी विचारला जाणारा प्रश्न आहे. प्रश्नाचा नमुना दिला, ट्रायल बॅलन्स व ऍडजस्टमेंट नुसार ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करा असं विचारलं जातं. वारंवार येणारे ऍडजस्टमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. आता ह्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत आपण दिले, क्लोजिंग स्टॉक ही एक ऍडजस्टमेंट असते, प्रत्येक वर्षी विचारली जाते. डेप्रिशिएशन ऑन मशिनरी अकाउंट, बिल्डिंग असतं, बिल्डिंग किंवा मशिनरी या दोन्हीपैकी एक प्रत्येक वर्षी हे विचारलं जातं. बिल्डिंग विचारलं जाईल किंवा मशिनरी विचारलं जाईल. हे 2 निश्चित येणारे प्रश्न असतात, प्रत्येक वर्षी हे ऍडजस्टमेंट असतात. पण जे तिसरी ऍडजस्टमेंट असते ना ती आरडीडी असते, म्हणजेच डाऊटफुल डेप्ट्स आपण म्हणतो. त्यामध्ये हा प्रश्न जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. मे बी यावर्षी विचारला जाईल किंवा आउटस्टँडिंग स्टॉक्स किंवा सॅलरी, आउटस्टँडिंग वेजेस वगैरे. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स किंवा आउटस्टँडिंग इन्स्टेट्स आणि गुड्स नॉट रेकॉर्डेड. तर हा नाही येणार शक्य करून, पण यापैकी येऊ शकतो, या दोन्हीपैकी. आउटस्टँडिंग सॅलरी आणि प्रीपेड इन्शुरन्स किंवा मग आरडीडी की 3 वरती विचारला जातो. हे 2 तर 100% आहेत, ते लक्षात ठेवा. क्लोजिंग स्टॉक आणि डेप्रिशिएशन ऑन मशिनरी किंवा बिल्डिंग. ओके, हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. यानंतर महत्वाचे नियम काय, ऍडजस्टमेंट करताना काय नियम असतात. प्रत्येक वेळी जे ऍडजस्टमेंट आपण करतो 2 ठिकाणी दाखवायला लागते आणि ते दाखवायलाच हवे, त्याशिवाय ते मग ऍडजस्टमेंट होणार नाही. उदाहरणार्थ जर समजा आउटस्टँडिंग सॅलरीमुळे प्रॉफिट अँड लॉस मध्ये खर्च वाढतो आणि बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी दाखवली जाते, मग ते तशा प्रकारचं. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं कसं की जर समजा आपण सॅलरी मध्ये जर आउटस्टँडिंग मध्ये सॅलरीमुळे जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जर खर्च वाढत असेल तर तोच बॅलन्स शीट मध्ये तोच खर्च लायबिलिटी साईडला दाखवायचा. म्हणजे समजा थोडक्यात उदाहरणार्थ काय की 10 रुपये जर समजा सॅलरी अकाउंटमुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये खर्च वाढत असेल 10 रुपयाचा, तर तोच 10 रुपये बॅलन्स शीट जे असतं ना, बॅलन्स शीट ऍसेट आणि लायबिलिटीज या प्रकारात असतात. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तोच 10 रुपये खर्च दाखवला जातो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे ऍडजस्टमेंट असते. आता याचं स्वरूप म्हणजे थोडक्यात काय की पॅटर्न कसा असणार आहे किंवा कशा प्रकारे तुम्हाला बनवायचे ट्रेडिंग अकाउंट्स. तर टेबल अशा प्रकारे नक्कीच बनवायला हवा तुम्हाला. नावे DR जमा क्रेडिट, असं नावे म्हणजेच टू आणि जमा म्हणजेच बाय. आता असं बाय करू शकता, टू करू शकता, डिपेंड तुम्हाला जर करू वाटलं, म्हणजे जर केलं तर बेस्टच आहे ते, तर नाही केलं तरी काय अडचण नाही, पण अशा प्रकारे तुम्ही नावं लिहिणं गरजेचं आहे. डेबिट साईड इथे RS अमाऊंट किंवा रक्कम लिहा मराठीमध्ये लिहित असेल तर, नाहीतर अशा प्रकारचं जरी. आता हे जे आहे ना मराठी आणि इंग्रजी माध्यमातून दोन्ही सेम, म्हणजे फक्त टिपा लिहा आणि त्यात तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. ठीक आहे, तर जमा खर्च किंवा जमा क्रेडिट त्यामध्ये अमाऊंट लिहायचे, अमाऊंट आणि पुढे तुम्हाला जे अशा प्रकारचं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. 4 कॉलम करून व्यवस्थित कॉलम करा. हेडिंग्स खूप महत्वाच्या आहेत. ह्या हेडिंग्स ज्या आहेत ना त्या हेडिंग्स अतिशय महत्वाच्या असल्यामुळे काय होतं की तुम्ही ज्या काही हेडिंग्स देता त्याच्यावरती बाकीच्या गोष्टी ठरतात. आता इथे ट्रेडिंग अकाउंट जे त्याला अंडरलाईन करायची आणि खाली हे अशा प्रकारे तक्ता करून घ्यायचा आहे. यामध्ये ओपनिंग स्टॉक दिलेली जी अमाऊंट असेल ती एक्स अमाऊंट असते. त्यानंतर सेल्स जे अमाऊंट सांगितले ती सेल्स अमाऊंट एक्स अमाऊंट येईल. परचेस वेगळा अमाऊंट असते. त्यानंतर लेस परचेस आणि रिटर्न हे दोन्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर कॅरेज इनवर्ड्स हे पण असतं एक्स जी अमाऊंट आलेली ती.
त्यानंतर लेस सेल रिटर्न इथे येईल कॅल्क्युलेट केल्यानंतर, आणि नेट सेल किती होईल हे दोन कॅल्क्युलेट केल्यानंतर जे अमाऊंट येईल ते लिहायचे, आणि क्लोजिंग स्टॉक हे अशा प्रकारचं इथे क्लोजिंग स्टॉक किती आहे ते लक्षात तुम्हाला लिहायचं आहे. मोटिव्ह पॉवर इथे असं जे अमाऊंट येईल ती. त्यानंतर वेजेस काय दिले त्याच्या पद्धतीने ग्रॉस प्रॉफिट इथे लिहायचं आहे, जो काय प्रॉफिट राहील तो, आणि इथे टोटल जी आहे ती बॅलन्स झाली पाहिजे. जर समजा इकडे तुमची टोटल बॅलन्स जर समजा 50,000 येते, तर इकडे सुद्धा ती 50,000 यायला पाहिजे. ते 50,000 नसते, लाखाच्या वरती अमाऊंट असतात त्या, पण हे एक जनरल तुम्हाला उदाहरण दिले. तर हे अशा प्रकारचं ते फॉर्मॅट आहे. तर हा फॉर्मॅट तुम्ही असं म्हणजे पिक्चराइज करून घ्या डोक्यातच तुमच्या, ठीक आहे. त्या पद्धतीमध्ये तुम्हाला करता येऊ शकतं. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्वरूप कसं असणार आहे, फॉर्मॅट थोडक्यात आपण म्हणूया. फॉर्मॅट अशाच प्रकारे सेम फॉर्मॅट असतो. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ह्याच्यामध्ये ना डेबिट आणि क्रेडिट साईड नक्की लिहायच्यात, हे मात्र लक्षात ठेवा. ज्यामध्ये सेम पॅटर्न मध्ये बनवायचं आहे. आता ग्रॉस प्रॉफिट आफ्टर डेबिट पण इथं जो येतोय तो लिहायचा आहे. ग्रॉस प्रॉफिट जो झालेला आहे तो इथे अमाऊंट येईल. त्यानंतर जे प्रश्नामध्ये दिलेले त्या पद्धतीमध्ये जमा ग्रॉस प्रॉफिटमध्ये जमा अमाऊंट जी काही येईल ते लिहायचे. सॅलरी प्लस आउटस्टँडिंग सॅलरी एक्स अमाऊंट, जी अमाऊंट दिली सॅलरी ती, कमिशन रिक्वायर्ड इफ जर जे काय असेल कमिशन ते, आणि डिस्काउंट रिसिव्ड हे अशा प्रकारे जमा या खात्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर डेबिट साईडला इन्शुरन्स आणि प्रीपेड इन्शुरन्स, त्यानंतर किंवा प्रीपेड इन्शुरन्स म्हणू शकतो आपण. डेप्रिशिएशन ऑन मशिनरी, त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग, जे काही डेप्रिशिएशन असेल समजा 10% असेल तर 10% किंवा 12-15% असेल तर 15% डिपेंड, ठीक आहे. जे काही प्रश्नात दिलेलं असेल त्या पद्धतीने डेप्रिशिएशन काढायचं आहे. त्यानंतर बॅड डेप्स, जी बॅड डेप्स आलेली आहे ती, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स आणि नेट प्रॉफिट कॅपिटल मध्ये याला टाकायचं आहे, ठीक आहे. कॅपिटल मध्ये त्याला टाकणं गरजेचं आहे. नेट प्रॉफिट हे जो कॅपिटल मध्ये येईल जो नेट प्रॉफिट तो इथे टाकायचा, आणि हे टोटल जसं मी सांगितलं की 50,000 आले असेल तर इथे 50,000, आणि इकडे सुद्धा जमा साईडला क्रेडिट साईडला 50,000 येणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे हे बॅलन्स करणं गरजेचं आहे तुमच्या अमाऊंट. त्यानंतर बॅलन्स शीट जी असते ना, बॅलन्स शीटचं स्वरूप कसं असतं, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीज आणि ऍसेट, जसं मी सांगितलं पूर्वी बघा, जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे जे अकाउंट आहे ना याच्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट साईड असते, आणि लायबिलिटीज मध्ये बॅलन्स शीट मध्ये ऑलवेज लायबिलिटीज आणि ऍसेट्स असतात. सो ते त्याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही. बॅलन्स शीट बरोबर लायबिलिटीज अँड ऍसेट्स, ठीक आहे. हे मग महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. काही इझी गोष्ट, जास्त काही अवघड नाहीये. लायबिलिटी साईडला काय काय येऊ शकतं, कॅपिटल येतं, कॅपिटल जे काही आहे तुमचं ते, त्यानंतर ऍडिशनल नेट प्रॉफिट येतो, त्याला ऍड करायचं. त्यानंतर ड्रॉइंग्स काही जर विड्रॉ केलेले असतील, ड्रॉइंग्स असतील काही तर ते मायनस करायचं. त्यानंतर बँक लोन असेल काही तर बँक लोन तिथे येईल. ओव्हरड्राफ्ट काही केलं असेल तुम्ही ते लायबिलिटी साईडला येतात. सॉन्ड्री क्रेडिटर्स हे पण लायबिलिटी साईडला येतात. आउटस्टँडिंग सॅलरी सुद्धा लायबिलिटी साईडला येतात. आता ऍसेट्स मध्ये काय येतं, ऍसेट्स मध्ये फिक्स्ड ऍसेट्स मध्ये असतात, जे फिक्स्ड ऍसेट जसं आपल्या बिल्डिंग्स असतील किंवा डेप्रिशिएशन वरती असते, बिल्डिंग लँड असेल तर हे फिक्स्ड ऍसेट मध्ये असतात गोष्टी. प्लांट मशिनरी लेस डेप्रिशिएशन, करंट ऍसेट्स असतात. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जे काही येईल तो कॅल्क्युलेट केल्यानंतर, डेबिटर्स लेस बॅड डेप्स आणि आरडीडी जे काही कॅल्क्युलेशन नंतर आफ्टर कॅल्क्युलेशन येईल ती. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स, जो प्रीपेड इन्शुरन्स असेल काही तो, आणि कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक, काय बँकमध्ये कॅश असेल राहिलेली ते. तर हे बॅलन्स शीट झाली पाहिजे, तर तुमची टॅली झाली पाहिजे. जसं मी सांगितलं पूर्वी 50,000 असेल तर इथे 50,000, इथे 50,000 येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं. आता हे माझा अकाउंट हा विषय नसल्यामुळे ते मला तुम्हाला समजून खरं सांगता येणार नाही, पण ते तुम्ही जरी पिक्चर जरी लक्षात ठेवलं आहे ना, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. डेप्रिशिएशन कॅल्क्युलेशन करायचा फॉर्म्युला मी ऑलरेडी सांगितला आहे. तर कशा प्रकारे ते फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये जो आहे ना त्याच्यामध्ये येऊन जातील. शेवटी तुम्हाला सर्व फॉर्म्युले त्याच्यामध्ये दिसतील, काय फॉर्म्युले कुठले सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बँक रिकन्सोलिएशन स्टेटमेंट हा जो प्रश्न आहे दुसरा, समजा आपण पाहिलं तर तो हा प्रश्न येणाराच प्रश्न आहे, निश्चित विचारला जातो प्रश्न हा. तर 10 मार्क्सचा प्रश्न आहे. तर याचा अर्थ किंवा व्याख्या आपण म्हणूया, व्याख्या काय असू शकते बँक रिकन्सोलिएशन स्टेटमेंटची. कॅशबुक मधील बँक बॅलन्स आणि पासबुक मधील बॅलन्स यामध्ये फरक असल्यास तो फरक शोधण्यासाठी तयार केलेले विवरणपत्र म्हणजेच बँक रिकन्सोलिएशन स्टेटमेंट होय. तर अशा प्रकारचा अर्थ याचा येणार आहे. आणि त्याच्यानंतर खाली त्याचं काय फरकाची कारणे, आता कुठल्या कारणाने फरक येतो किंवा मुख्य कारण काय असू शकतात फरक येण्याची. पहिलं आहे चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड,
म्हणजेच कॅशबुक मध्ये आधीच वजा केलेली असते रक्कम. त्यानंतर चेक डिपॉझिटेड बट नॉट क्लिअर, चेक डिपॉझिट केलाय आणि क्लिअरच झाला नाही, मग तो पासबुक मध्ये जमा झालेली नसते ती एंट्री. त्यानंतर बँक चार्जेस फक्त पासबुक मध्ये नोंदवले जातात बँक चार्जेस, बाकी तुम्हाला बँक चार्जेस याच्यात दिसणार नाहीत. त्यानंतर इंटरेस्ट क्रेडिटेड बाय बँक फक्त पासबुक मध्ये जमा होतो. डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर ज्यामध्ये बँक जे कॅशबुक आहे आपलं त्यामध्ये नोंद राहिली याच्यामध्ये नसते, म्हणजे दाखवत दर्शवत नाहीत कुठल्या डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर. त्यानंतर रॉंग डेबिट किंवा क्रेडिट इन पासबुक, तर अशा ही मुख्य कारण आहेत फरकाची. ठीक आहे. तर आता हे BRS बँक रिकन्सोलेशन स्टेटमेंट कसं करायचं आहे आपल्याला, तर त्याचा एक तक्ता असतो. यामध्ये डेबिट क्रेडिट साईड सेम दोन्ही येणार. त्यानंतर विवरण म्हणजे काय की तुम्ही आपण पार्टिक्युलर्स इंग्रजीमध्ये म्हणतो. तर याच्यामध्ये काय पार्टिक्युलर्स आहेत किंवा विवरण मध्ये काय आहे, बॅलन्स ऍज पर पासबुकच्या आधारे जे काही बॅलन्स आहे ते इथे येणार. त्यानंतर ऍड चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड ते येणार डेबिट साईडला. त्यानंतर ऍड रॉंग डेबिट इन पासबुक हे सुद्धा डेबिट साईडला येईल. आणि त्यानंतर इकडे क्रेडिट साईडला जे अमाऊंट येईल ते एक्स अमाऊंट. लेस चेक डिपॉझिटेड बट नॉट क्लिअर, चेक डिपॉझिट बट क्लिअर नाही झाला तो डेबिट साईडला येतो. आणि बँक चार्जेस ओनली इन पासबुक हे सुद्धा डेबिट साईडला येतील. डायरेक्ट डिपॉझिट इन कॅश बुक हे सुद्धा डेबिट साईडला येतात. आणि क्रेडिट साईडला जे उर्वरित राहील ते. आणि बँक बॅलन्स ॲज पर कॅशबुक जे काही बॅलन्स राहील ते क्रेडिट साईडला दिसेल तुम्हाला. आता याच्यामध्ये ना लक्षात ठेवण्यासारखी काय गोष्ट आहे की जे हा जो प्रश्न आहे, जर समजा BRS हा प्रश्न आला, याच्यामध्ये पासबुक बॅलन्स पासून कॅशबुक बॅलन्स कडे घेऊन जाण्याचा असल्यास प्रत्येक व्यवहाराचा परिणाम कोणत्या पुस्तकात आधी झाला आहे हे तपासणं गरजेचं आहे. म्हणजे कॅशबुक मध्ये झालाय का पासबुक मध्ये झालाय. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे या दोन गोष्टी. तर ते लक्षात घेऊन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, हे तपासूनच तुम्हाला BRS कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर तिसरा जो आहे तो त्याच्यामध्ये मशिनरी अकाउंट डेप्रिशिएशन वरती विचारला जाणारा प्रश्न, किंवा मशिनरी अकाउंट असेल किंवा बिल्डिंग अकाउंट दिलं जाईल, दोन्हीपैकी एक, पण मशिनरी अकाउंट असतंच. तर 10 मार्कचा प्रश्न आहे. यामध्ये दरवर्षी विचारले जाणारे प्रश्न आहे हा. तर साधारणपणे यावर्षीही विचारला जाऊ शकतो. आता इथे दोन पद्धतीने डेप्रिशिएशन असतं. एक जसं मी पूर्वी सांगितलं स्ट्रेट लाईन मेथड SLM, आणि दरवर्षी समान डेप्रिशिएशन म्हणजे SLM म्हणजे समान डेप्रिशिएशन. जर समजा 10% 2020ला असेल आणि 3 वर्षाचं जर समजा आपल्याला मशिनरी अकाउंट काढायचं आहे, तर 3 वर्षाला 10% डेप्रिशिएशन होणार, म्हणजे मुख्य व्हॅल्यूवरती. जर समजा एका मशिनरीची व्हॅल्यू असेल समजा 8 लाख रुपये, तर त्या 8 लाखावरती 10% डेप्रिशिएशन असेल तर प्रत्येक वर्षी 8 लाखातून 10% डेप्रिशिएशन बाय डिफॉल्ट मायनस होणार. ठीक आहे, अशा प्रकारचं ते डेप्रिशिएशन काढायचं आहे. त्यानंतर डेप्रिशिएशनचा फॉर्म्युला काय, ओरिजिनल कॉस्ट इंटू रेट डिवायडेड बाय 100, अशा प्रकारचं डेप्रिशिएशन काढायचं तुम्हाला. म्हणजे थोडक्यात काय, डेप्रिशिएशन ओरिजिनल कॉस्ट जसं मी सांगितलं, जर 8 लाख रुपये असेल, ओरिजिनल कॉस्ट 8 लाख गुणिले रेट, डेप्रिशिएशन रेट किती आहे 10%, तर 10% भागिले 100, तर ते खालचे एक शून्य आणि वरचा एक शून्य कट करायचा, इकडचा एक शून्य इकडचा एक शून्य कट करायचा, 2 शून्य कट झाले की बाय डिफॉल्ट तुमचे त्याच्यामध्ये 80,000 राहतात. ठीक आहे, 10%. तर ते 80,000 बाय डिफॉल्ट मायनस होणार स्ट्रेट फॉरवर्ड तुमच्या 8 लाखामधून. मग त्याचं उत्तर येणार 7,20,000 रुपये. अशा प्रकारचं डेप्रिशिएशन होणार. पण सेम जर 2017ला असं येत आहे, तर 2018च्या सुद्धा मशिनरी अकाउंटला 8 लाखावरती डेप्रिशिएशन लागणार, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मध्ये नाही येते. त्यामुळे 8 लाखाच्या जी व्हॅल्यू आहे ते 60 लाखाचं डेप्रिशिएशन लागणार, म्हणजेच 7,20,000 मधून अजून 80,000 कमी होणार. ठीक आहे, मायनस होणार. तर अशा प्रकारचं डेप्रिशिएशन असतं. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे ते रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, आता WDV म्हणतो आपण त्याला. बुक व्हॅल्यूवर डेप्रिशिएशन दरवर्षी रक्कम त्या प्रमाणात कमी होते. जर पहिल्या वर्षी 10% असेल, त्यानंतर खाली कमी 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 होत ती रक्कम येते. ठीक आहे, अशा प्रकारचं असतं ते. त्यानंतर चेंज ऑफ मेथड, SLM पासून WDV मध्ये बदल करताना फरक म्हणजेच डिफरन्स येतो, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये दाखवावा लागतो. कारण जो डेप्रिशिएशन डिफरन्स असतो तो ऑफकोर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्येच येतो. त्यानंतर हे जे डेप्रिशिएशन आहे आपल्याला कशा प्रकारचं काढायचं आहे, तर ते तुम्हाला एक पद्धत देतोय आपण, एक थोडासा एक इकडे नमुना आहे आणि खाली कशा प्रकारचं काढायचं. SLM
10% आणि SLM WDV 20% कशा प्रकारे तुम्ही काढू शकता हे मी तुम्हाला दाखवतो इथे. तर बॅलन्स शीट प्रमाणे जे टू बॅलन्स जे काही बॅलन्स असेल डेप्रिशिएशन ऑन अकाउंट, जे डेप्रिशिएशन 8 लाख असेल ते 80,000 डेप्रिशिएशन येणार डायरेक्ट. बँक न्यू परचेस काही केलं असेल तर परचेस, त्यानंतर सेल प्राइस, त्यानंतर लॉस ऑन सेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये येणार ते, आणि बॅलन्स जे आहे ते एक्स अमाऊंट येईल. मग हे दोन्ही टॅली झाली पाहिजे अमाऊंट अशा प्रकारे. ठीक आहे. आता बघा इकडे वर्ष दिलेलं आहे, एक टेबल बनवलं आहे साधारणपणे छोटा. ते प्रत्येक वर्षाचं वेगवेगळं बनवायचं, पण आपण एक थोडीशी जागा कमी असल्यामुळे तिथे आपण डायरेक्टली 2013, 14 आणि 15चं जे ओपनिंग बॅलन्स आहे तिथपर्यंत आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. यामध्ये 2013 मध्ये समजा जसं 80,000 जर एका मशिनरीची व्हॅल्यू आहे तर 80,000 इंटू 10% बरोबर 8,000 रुपये. ठीक आहे. कशा प्रकारे कॅल्क्युलेट केले? पर्सेंटेज SLM स्ट्रेट लाईन मेथडने कॅल्क्युलेट केलेला आहे. मग बाय डिफॉल्ट काय येणार इथे? फरक कितीचा येतोय? 8,000 रुपयाचा बाय डिफॉल्ट. आणि जर समजा तीच रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड मध्ये असेल तर 80,000 गुणिले 20% भागिले 100 अशा प्रकारचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ते बरोबर 16,000 रुपये येतात. याच्यात फरक 8,000 रुपयाचा येतोय. WDV मध्ये जास्त येतोय. ठीक आहे. त्यानंतर 2014ला सुद्धा आता हे SLM मध्ये सेम येणार 2014चं. त्याच्यामध्ये ते जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटला डायरेक्टली 10%च कमी होणार 80,000वरून. तर बाय डिफॉल्ट यामध्ये 8,000 कमी होतील. जी एक्स अमाऊंट येईल त्याच्यामधून 72,000 अगेन 8,000 कमी होणार. त्यानंतर WDV पद्धतमध्ये 64,000 गुणिले 20% बरोबर 12,800. सर ह्याच्यामध्ये 4,800 रिटर्न डाऊन व्हॅल्यू जास्त आहे. त्यानंतर एकूण आता हे कसं कॅल्क्युलेट केलं? 16,000 इथे एकूण येते आणि इकडे राहतात, कारण हे 2 वर्षाचं आहे ना रिटर्न SLM स्ट्रेट लाईन मेथडमध्ये. हे 2 वर्षाचं अशा प्रकारे 16,000 येणार याच्यामध्ये. आणि WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू पद्धतीमध्ये 28,800 रुपये येणार. मग काय फरक कितीचा येतो? 12,800 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये चार्जेस मध्ये येणार. त्यानंतर 2015चं ओपनिंग बॅलन्स मध्ये कसा बदल असू शकतो? 54,000 रुपये 10% SLM पद्धतीने केलं तर, आणि WDV पद्धतीने 20% 51,200 सुधारित अशा प्रकारची व्हॅल्यू येते. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं आहे. त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज आहे 10 मार्कला. बिल ऑफ एक्सचेंज जे आहे त्याच्यामध्ये तो तक्ता कसा आहे आपण बघतोय. यामध्ये काही बिल ऑफ एक्सचेंजसाठी लिमिटेड शब्द आहेत, ते शब्द लक्षात घेणं गरजेचं आणि त्याचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. तर ड्रॉवर हा कोण असतो? जो बिल काढतो. सामान्यतः क्रेडिटर असतो. ड्रॉई कोण असतो? ऍक्सेप्टर असतो, जो ज्यावरती बिल काढले जाते तो, आणि जो स्वीकारतो तो. त्यानंतर पेई, ज्याला रक्कम मिळते तो पेई असतो. त्यानंतर ड्यू डेट, ऍक्सेप्टन्स प्लस टर्म 3 days ग्रेस पिरियड अशा प्रकारचं हे असतं. त्यानंतर डिस्काउंटिंग याच्यामध्ये ड्यू डेट पूर्वी बिल बँककडे देऊन रक्कम मिळवणे म्हणजेच डिस्काउंटिंग. डिसऑनर यामध्ये ड्यू डेटला ड्रॉई रक्कम देण्यास नकार देणे. त्यानंतर नोटिंग चार्जेस, डिसऑनर झाल्यास आकारलेला खर्च नोटिंग चार्जेस म्हणून येतो. त्यानंतर रिन्युअल, जुना बिल रद्द करून व्याजासह नवीन बिल स्वीकारणे, यालाच रिन्युअल असं म्हणतात. ते हे अर्थ आणि हे शब्द वापरले जाणारे बिल ऑफ एक्सचेंजसाठी हे महत्वाचे आहेत. आणि बिल ऑफ एक्सचेंज मध्ये आता कशा प्रकारे तुम्ही तक्ता तयार करू शकता बिल ऑफ एक्सचेंजचा. व्यवहार काय झालाय तो व्यवहाराचा प्रकार इथे लिहायचा आहे. त्यानंतर ड्रॉवरच्या पुस्तकात आणि ड्रॉईच्या पुस्तकात अशा प्रकारचं येतं, तर ते लिहायचं आहे. बिल ड्रॉन, व्यवहार कुठला? बिल ड्रॉन यामध्ये बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू डेबिटर. त्यानंतर ड्रॉईच्या पुस्तकात कसं येणार? क्रेडिटर अकाउंट डेबिट टू बिल पेएबल अकाउंट. डिस्काउंटिंग, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल अकाउंट. इकडे ड्रॉईच्या पुस्तकात काही नोंद येणार नाही. त्यानंतर बिल ऑनर्ड, बिल अकाउंट डेबिट टू बिल सेंट फॉर कलेक्शन अकाउंट. ज्याच्यामध्ये ड्रॉवरच्या पुस्तकात कसं येईल? बिल पेएबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्यानंतर बिल डिसऑनर्ड यामध्ये ड्रॉवरच्या पुस्तकात काय येईल? डेबिटर अकाउंट डेबिट टू बँक बिल रिसिवेबल अकाउंट. आणि ड्रॉईच्या पुस्तकात काय येईल? बिल पेएबल अकाउंट डेबिट नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर अकाउंट अशा प्रकारचं येईल. त्यानंतर रिन्युअल मध्ये काय येऊ शकतं?
यामध्ये कसं लिहिणार आपण. ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये ओल्ड बिल कॅन्सल प्लस इंटरेस्ट एंट्री न्यू बिल. यामध्ये ड्रॉईच्या पुस्तकात काय येईल, ओल्ड बिल कॅन्सल प्लस इंटरेस्ट पेएबल इन न्यू बिल. ठीक आहे, अशा प्रकारचं हे बिल ऑफ एक्सचेंज आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्स जे आहेत ना त्या कशा तयार करायच्या, तुम्हाला आता शॉर्ट नोट्स ऑलरेडी दिलेले आहे मी पूर्ण गोष्टी, याचं कसं काय करू शकता तुम्ही. तर या सर्व शॉर्ट नोट्स तयार करायच्या आहेत, हे ऑलरेडी मी दिलेलं आहे. पण एक आता छोटस याच्यामध्ये आपण एक कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता 5-6 ओळीमध्ये ते देतोय. पण ते टिपा लिहा चांगल्या पद्धतीचे अकाउंट विषयामध्ये. फक्त एक काही ठळक मुद्दे आहेत लक्षात ठेवायचे ते आपण दिलेले आहेत त्याच्यामध्ये. डेप्रिशिएशन वरती आलेला प्रश्न आहे 3 वेळा, अतिशय महत्वाचा आहे. रिझर्व्ह फंड हा सुद्धा 3 वेळा आलेला प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा. व्हेरिफिकेशन ऑफ ऍसेट 3 वेळा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग हा सुद्धा 3 वेळा आलेला प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट 2 वेळा हा पण येऊ शकतो. टाइप्स ऑफ एरर हा 2 वेळा आलेला आहे. सबसिडरी बुक्स 2 वेळा आलेला आहे. डिव्हिडंड 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड हा सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता खूप आहे. 3 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. तर टिपा लिहामध्ये आता मॉडेल टिप कशी असू शकते. पहिली टिप आहे समजा डेप्रिशिएशनची, तर डेप्रिशिएशनची टिप आल्यानंतर त्याची व्याख्या लिहायची. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ठळक मुद्दे दिलेत काय लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून स्टेटमेंट तयार करायचं आपल्याला. तर डेप्रिशिएशन म्हणजे काय, स्थिर मालमत्तेची किंमत वापर काळाचा प्रवाह कालबाह्यता किंवा झीज झाल्यामुळे कमी होते, त्यालाच डेप्रिशिएशन असं म्हणतात. ठीक आहे, यामध्ये टिपा लिहामध्ये कशा प्रकारे पॉइंटर्स, आता हे पॉइंट्स लिहायचे ते 1, 2, 3 लिहा. आता इथे मी डॉट केलेलं आहे. बॅलन्स शीट मध्ये मालमत्तेची योग्य किंमत दाखवण्यास मदत होते. 2 नफा तोटा योग्यरित्या मोजता येतो. त्यानंतर मालमत्ता बदलण्यासाठी निधी उपलब्ध करण्यास मदत होते. SLM म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड आणि WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड या मुख्य 2 पद्धती परीक्षेत विचारल्या जातात. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मी सांगतोय, कारण ह्या फक्त ठळक पॉईंट दिलेले आहेत. तुम्हाला ते करून आता मी ऑलरेडी त्याचं याच्या टिपा लिहा ज्या त्या ऑलरेडी दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. तर त्याच तुम्ही फक्त हे काही ठळक पॉईंट मुद्दे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर दुसरी टिपा लिहा रिझर्व्ह फंड आहे. त्याच्यामध्ये निव्वळ नफ्यातून विशिष्ट, रिझर्व्ह फंड म्हणजे काय, निव्वळ नफ्यातून विशिष्ट किंवा सर्वसाधारण उद्देशासाठी बाजूला ठेवलेली रक्कम म्हणजेच रिझर्व्ह फंड. त्यामध्ये प्रकार कुठले कुठले आहेत रिझर्व्ह फंडचे, स्टॅट्युटरी रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह, रेव्हेन्यू रिझर्व्ह, त्यानंतर सिक्रेट रिझर्व्ह आणि एज्युकेशनल फंड हे प्रकार लक्षात ठेवा. आणि या प्रकाराबद्दल एक ओळ जरी लिहिलं तुम्ही, कॅपिटल रिझर्व्ह काय किंवा स्टॅट्युटरी रिझर्व्ह काय, तरी सफिशियंट आहे, चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील तुम्हाला. त्यानंतर प्रोव्हिजन हा ज्ञात लायबिलिटी किंवा खर्चासाठी असतो, तर रिझर्व्ह व्यवसाय मजबूत करण्यासाठी असतो. तर ही महत्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता ही टीप पूर्ण नाही दिलेली आपण, पण लक्षात ठेवा या गोष्टी. त्यानंतर तिसरी आहे व्हेरिफिकेशन ऑफ ऍसेट्स. यामध्ये याची व्याख्या काय असते, ऑडिटरने बॅलन्स शीट मधील मालमत्तेची अस्तित्व, मालकी मूल्य आणि स्थिती तपासण्याच्या प्रक्रियेला व्हेरिफिकेशन ऑफ ऍसेट्स असं म्हणतात. ठीक आहे, यामध्ये काय काय असू शकतं, आता मुद्दे कुठले लक्षात ठेवायचे, मालमत्ता प्रत्यक्ष अस्तित्वात आहे का हे तपासणे हा एक मुद्दा आहे. मालकी संस्थेकडेच आहे का हे तपासणे किंवा पाहणे. त्यानंतर मूल्यांकन योग्य आहे का नाही ते तपासणे. मालमत्तेवर कोणताही चार्ज किंवा लीन आहे का ते तपासणे. चार्ज म्हणजे किंवा लीन म्हणजे कसं, कुठेही जर समजा काही लोन असेल आणि ते काही पे केलेलं नाही तर ते लीन अकाउंट मध्ये जातं, किंवा काही अडचण असेल तर ते लीन अकाउंट मध्ये जातात ती अमाऊंट, एक्स अमाऊंट. त्यानंतर टिपा लिहा मधला चौथा मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयावरती जर समजा टिपा आली तर त्याच्यामध्ये व्याख्या कशा प्रकारे लिहू शकतो किंवा तयार करता येते. व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी आर्थिक व अनार्थिक माहिती तयार करून देण्याची प्रक्रियेला मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. आता याचे मुद्दे काय आहेत किंवा कुठले कुठले प्रकार आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंगचे. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, बजेटिंग, रेशो अनालिसिस आणि कॅश फ्लो अनालिसिस याचा यामध्ये वापर होतो. त्यानंतर दुसरा आहे यामध्ये योजना, त्यानंतर नियंत्रण, कार्यक्षमता, मूल्यांकन आणि विशिष्ट निर्णयासाठी माहिती पुरवणे हे यांचे उद्दिष्ट आहे. तर हे ठळक पॉइंट दिलेले आहेत फक्त टिपा लिहामध्ये, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर आणि त्याच्यावरती फक्त वाक्य तयार करायचे, छोटे छोटे वाक्य तयार केले 6-7 ओळी मधले आणि निष्कर्ष लिहा, एकदम बेस्ट होऊन जाईल. टिपा लिहामध्ये ऑलवेज मेक शुअर की तुम्ही त्या टिपेचा अर्थ लिहाल. जर समजा AS1 आलं तर AS1 चा अर्थ लिहा, काय AS1 आहे, त्याचे फायदे काय आहेत किंवा कुठे युज केला जातो आणि त्याचा निष्कर्ष. ठीक आहे, हे मेक शुअर करा की असंच लिहा उत्तर. यामध्ये आता नेक्स्ट प्रश्न आहे तो चुक्की बरोबर. चुक्की बरोबर मध्ये साधारणपणे आता तुम्ही बघा जे काही आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न आहेत ते आपण दिलेले आहेत आणि त्याचं कारण काय, कुठल्या कारणामुळे चूक आहे उत्तर किंवा कुठल्या कारणाने बरोबर आहे. गुडविल ही इंटँजिबल ऍसेट्स आहे, बरोबर.
गुडविल ला प्रत्यक्ष स्वरूप नसले तरी ती आर्थिक मूल्य असते, त्याचं कारण आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक कॉस्ट किंवा मार्केट प्राइस यापैकी कमी किमतीने नोंदवला जातो. तर ह्याचं उत्तर बरोबर आहे. AS2 कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल अनुसार हे बरोबर आहे. ट्रेड डिस्काउंट खात्यामध्ये नोंदवला जातो. चूक आहे. ट्रेड डिस्काउंट नंतरची नेट अमाऊंट नोंदवली जाते, ट्रेड डिस्काउंट नाही. कॅश डिस्काउंट खात्यामध्ये नोंदवला जातो, बरोबर. तो व्यवहारानंतर दिला जातो म्हणून त्याला कॅश डिस्काउंटमध्ये खात्यामध्ये नोंदवला जातो. शेअर होल्डर्स हे कंपनीचे मालक असतात, बरोबर. शेअर धारण करणारे मालकी हक्क धारण करतात. त्यानंतर डिव्हेंचर होल्डर हे कंपनीचे मालक असतात, हे चुकीचं आहे कारण ते क्रेडिटर असतात, सो ते विशिष्ट रक्कमच डिव्हिडंड स्वरूपात स्वीकारतात. ट्रायल बॅलन्स ही सर्व डेबिट व क्रेडिट बॅलन्सची यादी आहे, बरोबर आहे. लेजर खात्यामध्ये शिल्लकीची पडताळणी होते, यामध्ये बॅलन्स शीट हे अकाउंट आहे, चुकीचं आहे. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे. मशिनरी अकाउंट आणि हे नॉमिनल अकाउंट आहे, चूक आहे, ते रिअल अकाउंट असते. WDV पद्धतीत दरवर्षी डेप्रिशिएशन समान असतो, चुकीचं आहे. SLM मध्ये दरवर्षी समान डेप्रिशिएशन असते, त्यामुळे आणि WDV मध्ये बुक व्हॅल्यू कमी असल्याने डेप्रिशिएशन कमी होते. तर अशा प्रकारे हे चुकी बरोबर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे पार्ट 1 मध्ये. तर उर्वरित जे प्रश्न आहेत ते पार्ट 2 मध्ये पाहूया कुठले प्रश्न आहेत आणि तुम्ही तयारी कशा प्रकारे करू शकता, कसं काय करू शकता आणि तुमची हे वेळ आहे तो कसा मॅनेज करू शकाल. तर याबद्दल आपण आज खूप नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोष्टी. तर त्या तुम्ही व्यवस्थित पहा आणि तुम्हाला कुठे अडचण आली तर नक्की कॉल करा. तर व्हिडिओ पूर्ण पहा, सर्व कुठे चुकलं असेल काही असेल तर प्लीज कमेंट सुद्धा करू शकता, ठीक आहे. तर हा होता भाग 1. यामध्ये आपण चुकी बरोबर यापर्यंत सर्व प्रश्न पाहिले, ज्यामध्ये आपण अर्धे प्रश्न पाहिलेत. खरं तर जे अकाउंट या विषयाबद्दल होते अपेक्षित प्रश्न आहेत हे, याचा पूर्ण सेटच आहे. तर त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा पहा, कुठे अडचण आली. आता अकाउंट जो विषय माझा नसल्यामुळे मला ते म्हणजे व्यवस्थित समजून नाही सांगता येणार, पण तरी पण मी प्रयत्न करेन की तुम्हाला खूप ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. सो त्यामुळे थोडासा वेळ द्या मला, मी तुम्हाला त्याच्यात काही ना काही सोल्युशन देईलच. आणि आता खूप वेळ कमी आहे आपल्याकडे, साधारणपणे 20 दिवस बाकी आहेत. तर या सर्व दिवसांमध्ये आपल्याला प्लॅनिंग करायचंय. कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करताय काय ते, त्याचा पूर्ण 7 दिवसाचा जो प्लॅन मी तुम्हाला देतो तोही तुम्ही प्लॅन बघा, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. कारण आता काय झालं की रिसेंटली बरेचसे कॉल आम्हाला येत आहेत की सर आता आम्ही अभ्यास करायला घेतला, आता होईल का, तुमच्याकडे क्लासेस वगैरे आहेत का आता. तर ह्या गोष्टी आता शक्यच नाही होऊ शकणार, कारण कितीही तुम्ही प्रयत्न केला, कारण प्रत्येक माणूस जो आहे तो वर्किंग आहे. जर प्रयत्न जरी केला मी समजा एखाद्याने की मला करायचं आणि केलं, तरी ते 3 आठवडे समजा मिळतात. त्या 3 आठवड्यामध्ये शनिवार रविवार जरी आपण पकडलं तर काय होऊ शकतं त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही थोडंसं लवकर पाहायला पाहिजे होत्या. एनिवेज लेट झालं तर काही अडचण नाही, थोडंसं प्रिपरेशन करा. आपल्या काही नोट्स आहेत त्या नोट्स घ्या, त्याच्या अर्जेबल आहेत नोट्स खरं तर, ज्यांना शक्य असेल त्यांनी घ्या, नसेल तर काही अडचण नाही. तुम्ही व्हिडिओज मधून सुद्धा नोट्स काढून करू शकता, असं काही कंपल्सरी नाहीये. पण जे काही आपण जी फीस घेतो किंवा जे काही चार्जेस घेतो ते आपण डेव्हलपमेंटसाठी वापरतो. जे काही पास होतील विद्यार्थी त्यांच्यासाठी आपण सॉफ्टवेअर ट्रेनिंग वगैरे काहीतरी एक प्लॅन करतो आहोत. जर तो प्लॅन सक्सेस झाला तर मग त्याच्यात आपण वापर करणार आहोत. सो त्यामुळे ज्यांना कोणाला शक्य असेल ते घ्या, नसेल काही अडचण नाही घेतलं तरी तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये. कारण तुम्हाला कुठल्या गोष्टीची बंधन नाही की तुम्ही घ्यायलाच पाहिजे, हेच बंधनकारक आहे, नाही, अजिबात नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करून करू शकता. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुमचे फीडबॅक्स आणि जे काही तुमचे प्रश्न असतील कुठल्याही विषयावरती तर कृपया कमेंट करा. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर 24 तासामध्ये नक्की येईल. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये, ज्यामध्ये आपण उर्वरित प्रश्न पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण टेक्निक्स वगैरे सर्व गोष्टी पाहणार आहोत. टाइम मॅनेजमेंट कसं करू शकता या पेपरसाठी, अभ्यास प्रक्रिया कशी करू शकता, किंवा 7 दिवसाचा जो प्लॅन आहे तो पर्टिक्युलर पेपरसाठी तोही आपण पाहणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.